तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एस-एस-सी CPO 2024मध्ये TCSने विचारलेले काही इडियम्स आणि फ्रेजेस या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। बघा मित्रांनो, हे सर्व इडियम्स आणि फ्रेजेस TCSने घेतले असल्यामुळे आगामी ज्या काही TCS पॅटर्नच्या एक्झाम आहेत मित्रांनो, जसं BMC क्लर्क किंवा BMCच्या ज्या काही एक्झाम आहेत, निरीक्षक वगैरे किंवा महिला बालकल्याणच्या काही एक्झाम्स आहेत मित्रांनो, त्या सर्व एक्झामसाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचे जर इडियम फ्रेजेस वाटले तर या ठिकाणी तुम्ही लाईक पण करा। तर बघा, पहिली फ्रेज अ बर्ड्स आय व्ह्यू, मिनिंग काय होईल मित्रांनो याची? अ बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे एका पक्षाची दृष्टी होईल, पण ही मिनिंग तुम्हाला या ठिकाणी घ्यायची नाही मित्रांनो। इमॅजिन करा की एक पक्षी आहे आणि तो खूप उंचावर उडत आहे मित्रांनो। तो काय करू शकतो? उडताना तो बराचसा एरिया काय करू शकतो मित्रांनो, त्याला दिसू शकतो, बराचसा एरिया तो कव्हर करू शकतो मित्रांनो आपल्या दृष्टीने। म्हणजे त्याची जी दृष्टी असेल मित्रांनो ती काय असेल? व्यापक असेल। व्यापक किंवा विस्तृत प्रदेश त्याने त्या दृष्टीने काय केला असेल? व्यापला असेल। सेम मिनिंग तुम्हाला या ठिकाणी काढायचे मित्रांनो, गुड अँड कॉम्प्रहेन्सिव्ह आयडिया म्हणजेच काय होईल मित्रांनो? एक व्यापक दृष्टिकोन होईल, व्यापक किंवा चांगला दृष्टिकोन होईल मित्रांनो। त्यामुळे या ठिकाणी अ बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय होईल? एक प्रकारचा व्यापक दृष्टिकोन होईल। ओके, आणि तुम्ही जर तलाठीचे एक्सप्लेनेशन बघितलं असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला होता। नेक्स्ट बघा, अ ब्लेसिंग इन डिस्गाइज। बघा मित्रांनो, अशी शुभेच्छा जी काय दिसत नाही, डिस्गाइज म्हणजे काय होतं? लपलेलं होतं मित्रांनो। लपलेली एक शुभेच्छा म्हणू, शुभेच्छा ही एक पॉझिटिव्ह सेन्सच्या उद्देशाने घेतली जाते। या ठिकाणी एक शुभेच्छा तर आहे, पण ती शुभेच्छा कशी आहे मित्रांनो? लपलेली शुभेच्छा आहे, म्हणजे कोणीतरी शुभेच्छा देत आहे पण तो काय करत आहे? सांगत नाही। ओके, तर याचा मिनिंग काय मित्रांनो? ॲन अपिअरंट मिसफॉर्च्यून। ओके, बघा या ठिकाणी दिसायला जरी दुःख असलं मित्रांनो तरी इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी काय असतं त्या ठिकाणी? गुड रिझल्ट असतं। यालाच काय म्हणू मित्रांनो? दुःखाच्या स्वरूपात असलेले सुख म्हणू मित्रांनो। म्हणजेच अ ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणजे काय मित्रांनो? दुःखाच्या स्वरूपात असलेले सुख होईल। ओके, त्यानंतर बघा, अ बाउल ऑफ चेरीज। बघा मित्रांनो, या ठिकाणी एक चेरीचा बाउल म्हटलेला आहे आणि या बाउलमध्ये जर चेरी असतील मित्रांनो तर त्या ठिकाणी तुमच्या समोर जर एक बाउल ठेवला गेलेला आहे चेरीचा, तर तुमच्यासाठी ते काय असेल मित्रांनो? एक सुखद अनुभव असेल ना। ओके, म्हणजे ते चेरी खाण्याचा एक सुखद अनुभव असेल मित्रांनो। सेम या ठिकाणी पण मिनिंग घ्यायची आहे की लाईफ इज अ वंडरफुल अँड प्लीझंट, म्हणजे एक प्रकारची सुखी आणि शांत लाईफ म्हणू या ठिकाणी। तुमचं जीवन आनंदी आणि सुखद असणे अशी या ठिकाणी मिनिंग होतं मित्रांनो। अ बाउल ऑफ चेरीज म्हणजे काय मित्रांनो? जीवन कसे असणे? आनंदी आणि सुखद असणे होईल। ओके, नेक्स्ट बघा, अ कॅच आल। बघा मित्रांनो, या ठिकाणी एकच कॅच आहे। ओके, कॅच, एखादी बॉलची कॅच कशी पकडतो मित्रांनो, ती एकच कॅच आहे, पण त्या एका कॅचमध्ये काय आलेलं आहे? सर्व काही आलेलं आहे मित्रांनो। म्हणजेच काय होईल की समथिंग दॅट इन्क्लूड्स ऑर कव्हर एव्हरीथिंग। ओके, म्हणजे एखादी अशी गोष्ट म्हणा की ज्या एखाद्या कॅचमध्ये काय होतं? सर्व काही तुम्ही कॅच करत आहात किंवा सर्व काही कव्हर करत आहात मित्रांनो, असे या ठिकाणी मिनिंग निघतं। म्हणजेच ती कॅच कशी असेल मित्रांनो? सर्व काही समाविष्ट करणारी कॅच असेल। ओके, अ कॅच आल म्हणजे काय होईल? सर्व काही समाविष्ट करणे होईल। ओके, त्यानंतर बघा, अ डेअर डेव्हिल आहे मित्रांनो। अ डेअर डेव्हिल म्हणजेच काय होते? एक धाडसी व्यक्ती होते मित्रांनो। अ रेकलेस ऑर ॲडव्हेंचरस पर्सन। रेकलेस म्हणजे काय होईल? बेपर्वा किंवा ॲडव्हेंचरस पर्सन होईल मित्रांनो, साहसी व्यक्ती होईल। ओके, अ डेअर डेव्हिल म्हणजेच साहसी व्यक्ती। त्यानंतर बघा, अ लेवल हेड आहे मित्रांनो। म्हणजे काय होईल? अ लेवल हेड म्हणजे एका लेवलमध्ये असलेला हेड होईल मित्रांनो। एका लेवलमध्ये असलेला हेड म्हणजेच काय होईल की हा जो हेड आहे मित्रांनो तो काय करत नाही? डगमगत नाही कोणत्याही परिस्थितीत, असा हेड या ठिकाणी मिनिंग घ्यायचे। ओके, म्हणजेच काय होईल? रिमेन्स काम अँड कंपोज। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होईल? असा व्यक्ती या ठिकाणी घ्यायचा आहे, तो काय असेल? नेहमी शांत राहत असेल आणि त्याचं मन एक ठराविक जागी राहत असेल। त्यालाच काय म्हणू मित्रांनो? एक समजूतदार व्यक्ती म्हणू, समजूतदारपणे वागणारा व्यक्ती म्हणू। ओके, लेवल हेड म्हणजे काय होईल मित्रांनो? समजूतदारपणे वागणारा। ओके, नेक्स्ट बघा, अ मॅन ऑफ लेटर्स। बघा मित्रांनो, एक मॅन आहे। ओके, त्या मॅनकडे एक मनुष्य आहे आणि मनुष्याकडे खूप सारे काय आहेत? बुक्स आहेत मित्रांनो, आणि त्या बुक्समध्ये ऑब्वियस काय असतील मित्रांनो? लेटर्स असतील खूप सारे। म्हणजेच हा एक एक हुशार पर्सन असेल मित्रांनो, हुशार व्यक्ती असेल, एक शिक्षित व्यक्ती असेल मित्रांनो, किंवा त्याला काय म्हणू शकतो? एक विद्वान व्यक्ती म्हणू शकतो। अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजेच काय होईल मित्रांनो? अ वेल एज्युकेटेड अँड वाईज पर्सन होईल, म्हणजेच काय होईल मित्रांनो? एक विद्वान होईल। ओके, त्यानंतर बघा, अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय होईल की असा एक मनुष्य जो काय आहे? एक स्ट्रॉ आहे मित्रांनो, आणि स्ट्रॉ काय होऊ शकतो? वाकू शकतो मित्रांनो, आणि ही तुटू पण शकतो। ओके, ही जी स्ट्रॉ आहे मित्रांनो, स्ट्रॉ काय होऊ शकतं? नेहमी वाकू शकतं ना, वाकू वाकू पण शकतं, म्हणजे इझिली काय होऊ शकतं? वाकू शकतं किंवा मोडू पण शकतं मित्रांनो। ही एक स्ट्रॉ आहे आणि ही स्ट्रॉ आपण ज्यूस पिण्यासाठी किंवा कोल्ड्रिंक पिण्यासाठी वापरतो मित्रांनो। ही स्ट्रॉ कशी असते? इझिली वाकणारी असते मित्रांनो, इझिली मोडणारी असते। म्हणजेच या ठिकाणी मिनिंग काय घ्यायचे आहे मित्रांनो? अ वीक ऑर कावर्डली पर्सन होईल मित्रांनो, एक भ्याड म्हणा किंवा एक कमजोर व्यक्ती म्हणा, यालाच काय म्हणू शकतो मित्रांनो आपण? कुमकुवत किंवा भ्याड व्यक्ती म्हणतो। ओके,
मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय होईल, एक कुमकुवत किंवा एक कमजोर व्यक्ती किंवा एक बॅड व्यक्ती होईल मित्रांनो, नेहमी भिणारा व्यक्ती होईल. ओके. त्यानंतर बघा अ पीस ऑफ केक आहे मित्रांनो. बघा हा जो केक आहे मित्रांनो, या केकचा तुम्हाला पीस काढायचा आहे. ओके. एक पीस काढायचा आहे म्हणजेच काय होईल मित्रांनो, हे पीस काढणे म्हणजे केक इझिली कट होतो ना मित्रांनो. याला काही मेहनत लागतं का? जास्त नाही. थोडा चाकू ठेवला तरी तो केक काय होऊ शकतो, कट होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे हा जो काम कसा राहील मित्रांनो, इझी काम राहील, व्हेरी इझी टास्क राहील मित्रांनो, एक सोपे काम राहील. ओके. पीस ऑफ केक म्हणजे काय होईल, एक सोपं काम होईल मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा क्वीर फिश आहे म्हणजे एक काय होईल मित्रांनो, एक विचित्र फिश होईल. ओके. क्वीर म्हणजे काय होतं, विचित्र होतं मित्रांनो, एक विचित्र फिश. बघा मित्रांनो, ही फिश काय करत असेल, बघा एखाद्या ॲक्वेरियममध्ये ही फिश काय करत असेल, एका विशिष्ट वेळेने काय करत असेल, पोहत असेल मित्रांनो. म्हणजेच ती उलटी पालटी काय होऊ शकतं, पोहू शकतं. त्यामुळेच त्या फिशला काय म्हटलं आहे, विचित्र फिश म्हटलं आहे मित्रांनो. म्हणजेच त्या पाण्यात राहताना तिचे वर्तन कसे आहे मित्रांनो, म्हणजे ज्या काही फिश पोहतात त्याप्रमाणे तिचं वर्तन नाही मित्रांनो, एक वेगळे वर्तन आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी पण मिनिंग घ्यायची आहे मित्रांनो. म्हणजे असा व्यक्ती जो समाजात राहताना त्याचे वर्तन काय असेल मित्रांनो, एक वेगळ्या प्रकारचे वर्तन असेल, एक इसेंट्रिक वर्तन असेल किंवा कन्व्हेन्शनल वर्तन असेल मित्रांनो. ओके. बघा त्यालाच काय म्हणू आपण, एक विचित्र किंवा अपारंपरिक व्यक्ती म्हणू मित्रांनो, जो समाजात वावरताना काही वावरते म्हणजे सभ्य वावरत नाही, सभ्यपणाने वावरत नाही मित्रांनो, तर तो विचित्र किंवा अपारंपरिकपणे तो वावरत असतो. त्यालाच काय म्हणू, विचित्र व्यक्ती म्हणू शकतो मित्रांनो, अपारंपरिक व्यक्ती पण म्हणू शकतो. ओके. हा पण क्वेश्चन मित्रांनो आपल्या एका एक्सप्लेनेशनमध्ये गेलेला आहे. त्यानंतर बघा अ स्लॅप ऑन द रिस्ट. बघा मित्रांनो, मनगटावर काय करणे, स्लॅप मारणे, थापड मारणे असं या ठिकाणी होतं मित्रांनो. बघा हे तुमचं मनगट आहे आणि या मनगटावर काय होईल, तुम्ही स्लॅप मारता मित्रांनो. ओके. स्लॅप मारता म्हणजेच काय होईल, तुम्हाला पनिशमेंट करायची आहे, पण तुम्ही पनिशमेंट कोणत्या पद्धतीने करता मित्रांनो, या मनगटावर एखादी झापड किंवा थापड मारून तुम्ही काय करत आहात, पनिशमेंट करता मित्रांनो. ही जी थापड आहे मित्रांनो, ही सौम्य आहे. ओके. ही जास्त जोराने मारलेली नाही मित्रांनो. त्यामुळे ही जी पनिशमेंट असेल मित्रांनो, ती पनिशमेंट कशी असेल, एक व्हेरी माइल्ड पनिशमेंट असेल मित्रांनो, एक सौम्य शिक्षा असेल. ओके. किंवा यालाच काय म्हणू शकतो मित्रांनो, एक चेतावणीसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर बघा अ स्ट्रोम इन अ टी कप. बघा मित्रांनो, एका चहाच्या कपामध्ये काय असणे, एक वादळ येणे मित्रांनो, वादळ या ठिकाणी येणं. एक चहाचाच कप आहे मित्रांनो आणि त्यासाठी तुम्ही काय यूज करत आहे, एक स्ट्रोम यूज करत आहे मित्रांनो. म्हणजेच एका अनावश्यक ठिकाणी तुम्ही काय एक मोठी प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊन येता मित्रांनो. म्हणजेच काय होईल, मेकिंग अ बिग इश्यू आउट ऑफ अ स्मॉल प्रॉब्लेम. म्हणजे मोठा इश्यू करणे एखाद्या स्मॉल प्रॉब्लेमचा. म्हणजेच काय होईल मित्रांनो, छोट्या गोष्टीचे मोठे प्रकरण करणे होईल या ठिकाणी. अ स्ट्रोम इन अ टी कप म्हणजेच काय होईल, छोट्या गोष्टीचे मोठे प्रकरण करणे असं होईल मित्रांनो. त्यानंतर बघा अ टेस्ट ऑफ देअर ओन मेडिसिन. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक अशी टेस्ट म्हणत आहे ऑफ देअर ओन मेडिसिन, म्हणजे त्याच्या जवळ असलेल्या मेडिसिनमधलीच एक टेस्ट आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, त्याने अनुभवलेले ज्या मेडिसिन्स आहेत मित्रांनो, त्याच सारखी एक दुसरी टेस्ट म्हणत आहे या ठिकाणी. ओके. म्हणजेच त्याने अनुभवल्या टेस्टपैकी एक टेस्ट म्हणत आहे, टू बी गिवन द सेम ट्रीटमेंट यू हॅव गिवन अदर्स. बघा मित्रांनो, जी तुम्हाला दुसऱ्यांनी जी ट्रीटमेंट दिलेली आहे तेच काय करणे, दुसऱ्यांना देणे मित्रांनो. म्हणजेच काय होईल, जशास तसे वागणूक करणे होईल मित्रांनो, जशास तशी वागणूक अनुभवणे होईल. ओके. अनुभवणे किंवा दुसऱ्यांना देणे असं या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो. ओके. नेक्स्ट बघा अ विसियस सायकल आहे मित्रांनो, म्हणजे असा एक चक्र, म्हणजेच विसियस म्हणजे काय होईल मित्रांनो, दृष्ट होईल. ओके. दृष्ट चक्र या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो. म्हणजेच काय होईल की एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, ही प्रॉब्लेम काय होत आहे, येऊन जाऊन तुमच्याकडेच पुन्हा येत आहे. ओके. ही प्रॉब्लेम येऊन जाऊन पुन्हा येत आहे मित्रांनो. म्हणजेच हा जो या ठिकाणी सर्कल निर्माण झालेला आहे मित्रांनो, हा एक काय तुमच्यासाठी दुष्टचक्र आहे मित्रांनो. असा एक सिक्वेन्स, बघा अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. ओके. म्हणजे एका इव्हेंटचा असा सिक्वेन्स म्हणा जो काय करतो, तुम्हाला कंपाऊंड इच अदर्स. म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा काय होतं, तो प्रॉब्लेम येत असतं मित्रांनो. एक प्रकारे तो प्रॉब्लेम कंपाऊंड होत असतं, वाढतच जातं. यालाच काय म्हणू मित्रांनो, एक दुष्टचक्र म्हणू. त्यानंतर बघा ऑल वेट आहे. ऑल वेट म्हणजे काय होईल, पूर्ण भिजलेले होईल मित्रांनो. बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, बघायचं आहे की तुम्ही जर पाणी टाकलं आपल्या अंगावर तर तुम्ही भिजणार की नाही हे तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. पण ऑब्व्हियस आहे, जर तुम्ही या ठिकाणी स्वतःवर पाणी टाकलं मित्रांनो, स्वतःवर पाणी ओतलं तर तुम्ही ऑब्व्हियस भिजणारच. म्हणजे तुमचा जो समज होता मित्रांनो, भिजणार की नाहीवाला. ओके. तर हा समज कसा होता मित्रांनो, जो भिजणार नाहीवाला समज होता तो काय होता, कम्प्लिटली मिस्टेकन होता मित्रांनो. हा समज पूर्णपणे काय होता, तुमचा चुकीचा होता. म्हणजेच ऑल वेट म्हणजे काय होईल मित्रांनो, पूर्णपणे चुकीचा समज होईल. ओके.
त्यानंतर बघा ॲन एक्स टू ग्रिंड. बघा मित्रांनो, एका एक्सला म्हणजे कुऱ्हाडीला, समजा कुऱ्हाडीला काय करणं, धार लावणं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही धार लावत असाल तर त्याचा काहीतरी उद्देश असेल ना मित्रांनो, त्या कुऱ्हाडीला धार लावण्यामागचा काहीतरी काय असेल, उद्देश असेल. तर तो उद्देश काय असेल मित्रांनो, अ प्रायव्हेट इंटरेस्ट टू सर्व असेल मित्रांनो. म्हणजेच तो तुमचा नेमका त्या एक्सला म्हणजेच त्या कुऱ्हाडीला धार लावण्यामागचा काहीतरी एखादा उद्देश असतो. याचीच मिनिंग काय होईल मित्रांनो, अ प्रायव्हेट इंटरेस्ट म्हणजे तुमचा स्वतःचा एक फायदा असेल मित्रांनो. ओके, तर यालाच काय म्हणू आपण, स्वतःचा फायदा साधणे किंवाच खाजगी स्वार्थ पण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, तर त्या कुऱ्हाडीला धार कशासाठी लावतो मित्रांनो, आपलं स्वतःचं खाजगी स्वार्थ बघण्यासाठी किंवा स्वतःचा फायदा साधण्यासाठी आपण ती धार लावतो असं या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर बघा ॲन एलिफंट इन द रूम. म्हणजे काय मित्रांनो, एक एलिफंट तो काय असणे, रूममध्ये असणे मित्रांनो. हा जो तुमचा विचार आहे मित्रांनो, हा जो हत्ती आहे, हत्ती एका रूममध्ये असणे मित्रांनो. हा तुमचा विचार कसा आहे मित्रांनो, एक प्रकारे फालतू विचार आहे. ओके, आणि हा फालतू विचार जर करत बसाल मित्रांनो तर तुम्ही बाकीच्या समस्यांकडे दुर्लक्ष कराल ना. तर सेम आहे मित्रांनो, अँड ऑब्वियस प्रॉब्लेम बिईंग इग्नोर. ओके, आणि जे जेन्युइन प्रॉब्लेम आहेत मित्रांनो त्यांना तुम्ही काय करता, इग्नोर करता या प्रकारचा विचार करून. असं या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष करणे अशी याची मिनिंग निघेल. ओके, त्यानंतर बघा ॲज क्लीन ॲज व्हिसल. बघा मित्रांनो, एका शिट्टीची जो आवाज असतो मित्रांनो तो क्लीन असतो. ओके, क्लीन आणि स्वच्छ असतो मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी एका व्हिसलसारखं स्वच्छ या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. म्हणजेच काय होईल, कम्प्लिटली क्लीन अँड प्युअर होईल मित्रांनो, अगदी स्वच्छ होईल. ओके, तिचा जो आवाज असतो त्या व्हिसलचा तो कसा असतो मित्रांनो, स्वच्छ असतो. त्यामुळे या ठिकाणी मिनिंग काय घ्यायचे आहे, अगदी स्वच्छ, कम्प्लिटली क्लीन ऑर प्युअर. त्यानंतर बघा ॲज जेन्युइन ॲज अ $3 बिल. बघा मित्रांनो, असं सत्य म्हणत आहे, एक सत्य, असं सत्य की ते काय आहे, कसं आहे मित्रांनो, एका $3 बिलसारखं आहे. ओके, $3च्या बिलासारखं जेन्युइन म्हणत आहे, सत्य म्हणत आहे किंवा असली पण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी $3चं काय आलेलं आहे, बिल आलेलं आहे मित्रांनो. पण बघा ही जी रक्कम आहे मित्रांनो, $3 ही रक्कम कशी आहे मित्रांनो, खूप कमी आहे. ओके, खूप छोट्या क्वांटिटीची रक्कम आहे मित्रांनो. आणि या $3च्या रकमेसाठी आपण काय करत नाही, बिल काढत नाही मित्रांनो, असं लक्षात ठेवा. हे $3 मित्रांनो असेच आपण चिल्लर सुट्टे म्हणून आपण देऊ शकतो मित्रांनो. यासाठी बिलची गरज नाही मित्रांनो. आणि बिलची जर गरज भासत असेल मित्रांनो त्या ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी एक असभ्य व्यक्ती म्हणा किंवा एक फालतू व्यक्ती म्हणा, जो छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय करतं, केअर करतं, असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. म्हणजे $3च्या बिलाची काही गरज नाही मित्रांनो, ते तुम्ही असे सुद्धा देऊ शकता. ओके, म्हणजेच ही जी गोष्ट आहे मित्रांनो $3ची, ही काय आहे, एक कम्प्लिटली फेक समजलं जाते मित्रांनो. $3चा बिल काही राहतच नाही. म्हणून या ठिकाणी ॲज जेन्युइन ॲज $3 बिल म्हणजे काय मित्रांनो, एक कम्प्लिटली फेक होईल, पूर्णपणे बनावट किंवा खोटे होईल. ओके, त्यानंतर बघा ॲट एनी रेट म्हणजे काय होते मित्रांनो, कोणत्याही किमतीला होते. कोणत्याही किमतीला म्हणजेच तुम्ही काय करत आहात, इन एनी केस म्हणजे कोणत्याही परिस्थितीत एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याला तुम्ही कोणत्याही किमतीला ती गोष्ट घ्याल ना मित्रांनो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत होईल, कोणत्याही परिस्थितीत त्याची मिनिंग निघेल ॲट एनी रेटची. त्यानंतर बघा ॲट हिज डिस्पोजल. त्यानंतर बघा मित्रांनो ॲट हिज डिस्पोजल आहे. आणि डिस्पोजल म्हणजे काय होईल मित्रांनो, एक प्रकारे असं भांडा समजा की ज्यात काय करू शकता, एखादी गोष्ट ठेवू शकता. ओके, तर बघा मित्रांनो, तुम्ही असं पण म्हणू शकता ॲट हिज पॉकेट. ओके, ॲट हिज पॉकेट म्हणजे काय होईल मित्रांनो, तुमच्या खिशातली गोष्ट होईल. आणि ती तुमच्या खिशातली गोष्ट असल्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार त्याला वागावं लागेल. ओके, म्हणजेच काय होईल मित्रांनो, अवेलेबल फॉर यूज होईल, तुमच्या संकेतावर नाचणारा म्हणा किंवा इतरांच्या सूचनेवर वागणारा व्यक्ती होईल. ॲट हिज डिस्पोजल म्हणजे इतरांच्या सूचनेवर वागणारा व्यक्ती होईल. ओके, नेक्स्ट बघा ॲट हिज विट्स एंड. बघा मित्रांनो, शेवटपर्यंत विट्स म्हणजे काय होतं मित्रांनो, गोंधळ होतं. ओके, गोंधळ होतं. आणि शेवटपर्यंत गोंधळ असणे म्हणजेच काय होईल मित्रांनो, एक असा व्यक्ती व्हेरी मच परप्लेक्स होतं. ओके, व्हेरी मच परप्लेक्स म्हणजेच असा व्यक्ती जो पूर्णपणे काय असेल, गोंधळलेला असेल. ओके, ॲट हिज विट्स एंड म्हणजे काय मित्रांनो, शेवटपर्यंत गोंधळलेला असेल. ओके, गोंधळलेला व्यक्ती. त्यानंतर बघा ॲट लॉगर हेड्स आहे मित्रांनो. या ठिकाणी लॉगर हेड्स म्हणजे सुद्धा काय होईल, असे 2 हेड्स म्हणा किंवा असे काही हेड्स म्हणा जे काय करत असतील, लॉगर करत असतील. लॉगर म्हणजे पण या ठिकाणी गोंधळ होतं. तर काय होईल मित्रांनो, याची मिनिंग इन डिसॲग्रीमेंट होईल. ओके, म्हणजे जर 2 हेड गोंधळ करत असतील मित्रांनो, ओके, 2 हेड काय करत असतील, गोंधळ करत असतील, तर त्यामध्ये काय मतभेद असेल ना मित्रांनो. जर मतभेद नसता तर त्या ठिकाणी गोंधळ झालेलाच नसता. ओके, तर यालाच काय म्हणणार मित्रांनो, आपण डिसॲग्रीमेंट म्हणणार. मतभेदामुळे होणारा वाद म्हणा. ओके, या ठिकाणी तुमचं ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय होईल, मतभेद होईल. ओके, ॲट इन डिसॲग्रीमेंट होईल. त्यानंतर बघा ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. बघा मित्रांनो, या ठिकाणी ॲट द ड्रॉप ऑफ हॅट आहे. म्हणजेच काय होईल मित्रांनो, तुमची हॅट जर
खाली पडत असेल मित्रांनो तर ती तुम्ही काय करणार, लगेच उचलणार. ओके, आणि डोक्यावर ठेवणार. ओके, तुमच्या डोक्यावरून जर चालता चालता एखादी हॅट तुमच्या डोक्यावरची ती पडत आहे खाली, तर ती काय करणार मित्रांनो, तुम्ही इमिजिएटली उचलाल ना, की तशीच त्या ठिकाणी ठेवून द्याल काही काळासाठी? तर नाही मित्रांनो, तुम्ही इमिजिएट काय कराल, तुम्ही लवकर काय कराल, ती हॅट आपल्या डोक्यावर उचलून घ्याल मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, इमिजिएटली होईल. याची मिनिंग ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. बघा मित्रांनो, याची मिनिंग काय होईल, इमिजिएटली होईल. कोणत्याही विलंबाशिवाय लगेच एखादी गोष्ट करणे होईल मित्रांनो, इमिजिएटली होईल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 फ्रेजेस किंवा इडियम्स या ठिकाणी बघितलेले आहेत मित्रांनो. असे टोटल किती 100 इडियम्स किंवा फ्रेजेस आहेत आपल्याकडे, जे SSC CPO मध्ये आलेले आहेत मित्रांनो, CPO मध्ये. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी थांबत आहे. आणि हे 24 इडियम फ्रेजेस तुम्हाला जर आवडले असतील मित्रांनो, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा बनवायला सांगा मित्रांनो. मी तुमच्यासाठी पुन्हा बाकीचे जे काही 76 इडियम्स आणि फ्रेजेस आहेत मित्रांनो, ते मी एकाच व्हिडिओमध्ये घेऊन येणार. तर हे 24 इडियम्स आणि फ्रेजेस जर तुम्हाला आवडले असतील मित्रांनो, तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. जर तुम्हाला हवे असल्यास आपण 76 पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. आणि सोबत मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि शेअर करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.